आदरणीय बाळासाहेब आंबे काका, त्याचबरोबर हे पहा राष्ट्रवादीचे 20 जण होते. परत जर कोणी टाळ्या आणि आज जर घोषणा दिल्या तर त्याचे निश्चित नोंद घेतली जाईल. सभा होऊस तर जर कोणी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवल्या तर याद राखा, या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. या सभेत ऐकण्यासाठी आलेले सर्व श्रोते, सर्व आमचे या कडा गटातील सर्व कार्यकर्ते, या कडा गावातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, उपस्थित असणारे सर्व पत्रकार, आमच्या माता भगिनी पण भरपूर उपस्थित आहेत. पहिल्यांदा मी मौलानी बाबा दर्गा यांच्या प्रतिनिस वंदन करून त्यांच्या नतमस्तक होऊन बीड लोकसभा मतदारसंघातील आष्टी विधानसभा मतदारसंघातील ही मला वाटतं प्रचाराची शेवटची सभा सांगता. मला आणखी विधानसभा मतदारसंघात शेवटची मी जाणार होतो, पण तिथं चौथीला जाऊ शकत नाही, दोन्हीकडे जायचे. मी सर्वांना सांगितलं की मला 10:30 सोडा, पण हे 11:30 वाजले तरी मला बोलायला उभं केलं नाही, त्याच्यामुळे 1 तास लेट आहे. जाऊ दे असो. तुमचं सर्वांचं प्रेम बघितलं. गेली कित्येक दिवस, 1 महिन्यापासून जवळपास आज 1 महिना 1 दिवस पूर्ण झाला माझी उमेदवारी जाहीर झाली. 10 मार्चला लोकसभेची निवडणूक जाहीर झाली. 15 मार्च आणि आज प्रचाराची सांगत आहे. त्याच्यानंतर मी मनातून गुरुवार हा माझा मानणारा वार आहे. गुरुवारी मी उगाच नाटकी नाही माहित का, हे मला सांगायचं आष्टीकरांना. मनातून मी स्वामी समर्थाचा सेवक आहे आणि त्या गुरुवारी मतदान आहे आणि गुरुवारीच निकाल आहे. त्याच्यामुळे निकाल काय लागणार ह्याची चिंता मला नाही. तुमची हाजरी आहे म्हणजे तुम्ही फक्त 24% सभागृहात राहिला, सभागृहात नाही, मतदारसंघात नाही, सर्व गोष्टीचा जर विचार केला तर या खासदार महोदयाविषयी काय बोललं पाहिजे. अशा एवढ्या काय कर्तव्यदक्ष खासदार. तुम्ही रेल्वे आणायचा तर प्रश्न, मला ते रेल्वेच्या नंतर बघू, रेल्वे आणली का नाही आणली. पण मित्र, या रेल्वेच्या त्याच्यामध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांच्या मावाच्या तरी तुम्ही रेट प्रमाणे, ज्यांच्या मागणीप्रमाणे शेतकऱ्याला, माझ्या मायबाप जनतेला दिला. मोठ्याने ज्यांनी जमिनी घेतल्या होत्या, तुम्हाला आठवते का माहित नाही, आमच्या कोणाच्या नावावर घेतल्या होत्या काहीतरी लोकांनी जमीन. तुम्हाला आहे का माहिती काय? तुम्हाला नसेल, लय जवळ नव्हतं काय, त्यांना पैसे मिळाले बघा चांगले. आणि आमच्या गोरगरीब जनतेला सुद्धा मावेजा व्यवस्थित भेटला नाही. जे अशा सुद्धा काही गोष्टी आहेत, या गोष्टीचा सुद्धा शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन लुटायचं काम केलं. आणि आमच्या रेल्वेच्या बाबतीत तुम्हाला नॉलेज काय, तुम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीत तुम्हाला कळवा किती आहे. या सरकार ज्यावेळेस या महाराष्ट्रात विराजमान झालं, सरकार हे आलं त्यावेळेस दुष्काळाच्या पायानं आलं मित्रांनो, आणि आता जाताना सुद्धा दुष्काळाच्या पायानं जाणार आहे. या सरकारच्या काळात 2दा दुष्काळ पडला. दुष्काळ नक्कीच आपल्याकडे महाराष्ट्रात असतो, 2-3 वर्षाला दुष्काळ येतो, पण एका सरकारच्या कालखंडाची 5 वर्ष, त्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये कधीही 2 वेळ दुष्काळ पडत नाही मित्रांनो. 2 वेळ दुष्काळ पडला म्हणजे बघा हे कसं दुष्काळी सरकार आहे. आता ह्यांना जायची वेळ आलेलीच आहे. पण मला वाटतं, मला जे सांगायचा मुद्दा आहे तो, आपलं सरकार असताना ज्या वेळेस कधी दुष्काळ पडला त्यावेळेस काय झालं, तर छावणी असेल, मजुरांच्या हाताला, या जनतेच्या हाताला मजुरी असेल, द्यायचं काम दुष्काळ जाहीर झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी या सरकार मायबापने आपल्या केलं. या सरकारच्या काळामध्ये मित्र एवढा भीषण दुष्काळ पडला, 50 वर्षात कधी दुष्काळ पडला नसेल एवढा भयान दुष्काळ आहे. दुष्काळाचे चटके आपल्याला एवढे बसतायत. दुष्काळामध्ये आपण वावरतोय. या देशाच्या सरकारनं काय दिलंय, या राज्याच्या सरकारनं काय दिलंय, या पालकमंत्री महोदया कधीतरी आष्टी तालुक्यात येऊन दुष्काळावर एखादी बैठक घेतली, या खासदार महोदयाने कधी एखाद्या तुमच्या गावात कड्यात येऊन सांगितलं की माझा शेतकरी, इथला शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब जनता दुष्काळात आहे, याच्यासाठी काहीतरी करा आणि आम्ही काहीतरी उपाययोजना करतो, ही योजना आणतो, त्याच्यातून गुरं सांभाळतो. कधी नाही. एक मिनिट, आम्ही तुमच्या इथं कडा कशाला तालुक्याला आष्टीला घेतलं नाही,
बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात सुद्धा एखादी दुष्काळावर बैठक या खासदार महोदयाने घेतली नाही मित्र. त्यांना तुमची आमची नाळ नाही, तुमचं आमचं काही कळत नाही. शेतकरी कळत नाही, ग्रामीण भाग कळत नाही, आमचा शेतकरी ग्रामीण भागातला तरुण कळत नाही किंवा त्याची देणं घेणं नाही मित्र. असे ह्या खासदार महोदय ज्याची तुमची आमची नाळच जुळत नाही अशा जर उमेदवाराला आपण निवडून दिलं तर काय होतंय हे तुम्ही 5 वर्ष बघितलं मित्र. त्याच्याच उलट तुम्हाला सांगणार आहे मित्र, तुमची आमची सर्वांची नाळ देशाची जुळली असा लोकप्रतिनिधी तुम्ही निवडला पाहिजे. म्हणूनच मी एक माझ्या शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मला एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला कुणीतरी बोलताना एक जणांनी सांगितलं, जरा 1 मिनिट जर शांत. यांना जास्त काय राजकीय पार्श्वभूमी नाही. माझ्या वक्त्याला कुणी सांगितलं मला राजकीय जास्त काय राजकीय पार्श्वभूमी नाही, जास्त नाही, मला 1% राजकीय पार्श्वभूमी नाही. माझी राजकीय पार्श्वभूमी किंवा राजकारण मीच सुरू केलंय, त्याच्यामुळे मला बागचा इतिहास काय नाही. त्याच्यामुळे मी काय आहे तर मी शेतकऱ्याचा मुलगा, याचा मला अभिमान वाटतो. मी प्रत्येक वेळेस सांगितले, आता ज्याच्या त्याच्या बापाचा अभिमान कुणी ठेवायचा काय, ज्याच्या त्याचा भाग आहे. मी काय करू, मला माझ्या वडिलाचा अभिमान वाटतो. होय का जागा बदलू नका काय, मला अभिमान आहे. तसा सर्वांना असावा, त्याच्यापेक्षा जास्त काही बोलायचं नाही. पण मला एकच सांगायचं की मी शेतकऱ्याचा मुलगा, तुमच्या आमच्या सर्वांची शेती असेल, शेतकऱ्यांची संबंधित असेल, ऊसतोडांचे मजुरांचे सर्वांचे प्रश्न कळतील या खासदार महोदयाला. त्या खासदार महोदयाला जर सांगितलं आमच्या शेतीत आम्हाला आऊत हाणायचंय, आता नांगर आमचं सगळं पीक उगवलंय, ते पीक काढलंय, काढणी झाली, खुडणी झाली, मळलं, आता आम्हाला शेती तयार करायची, काय करावं लागेल कळल का, काय करावं लागेल. आपलं पीक काढल्याच्या नंतर शेतीत काय करायचं कळल. शेतीला कोणत्या दिवशी कसली शेती आहे, किती पडाक झालाय, किती कुठं नांगर हाणायचा आहे, कुठं आऊत हाणावं लागेल, कुठं मोगडावं लागेल, कोणत्या शेतीला काय करावं लागेल, शेती कोणत्या पद्धती, कुठं बंधाड जास्त झाले, अशा पद्धतीची माहिती असेल काय ना. जर एखाद्या ह्याच्यात पडक जास्त झालं, हराळी उगवली, तर त्या हराळीला काय नांगर लावावं लागेल का, अवतानं निगर कळल का, नांगर कशाला म्हणते, दाऊत कशाला म्हणते कळल या खासदार महोदयानं. मग तुमचं आमचं काय, एखादं आवत मोडलं चलत चलत लयच गोरे निवडलं, एका बाजूला नावत मोडलं, म्हणले दांडी बघ मोडली, आता दांडी मोडली, त्याला जर दुसरी दांडी बसवायची आता काय वक्त वक्त की बात रहती काका, सोडून देऊ विषय. म्हणजे कुठं माझ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये काय वाटतं, घड्याळ. अरे घड्याळ हे माझा पक्षच आहे ना, घड्याळ हे माझा चिन्ह आहे, घड्याळ हे माझा आत्मा आहे, घड्याळ मी सर्वांना देणारच. माझ्या घड्याळाचं तुम्हाला वाईट कसं वाटतंय ना, अण्णा नका ना वाटू देऊ, ह्या घड्याळाची किट 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 लोक बी तुम्हाला दिसणार. अण्णाचा मी पाळला होता, माझा मैत्रीचा धर्म पाळला होता, मी तुमच्या विरोधात नाही बोललो, मला बोलायचं ना, पण एवढं बोला तुम्ही, एवढं बोला की मला सहज. आज बी मी फक्त एक टेलर बोललो, खूप काही अण्णा तुमचे एवढे किस्से, तुम्ही माझं काय सांगणार आहे. ज्या मित्रानं स्वतःच्या लेकरापेक्षाही तुमच्यावर जास्त प्रेम केला, स्वतःचा संसार तुमच्यासाठी याच्यावर लावला, तुमच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये मी साथ दिली यांना, वरून सुद्धा परमेश्वर बघत असेल, माझ्या आदरणीय दादांना सुद्धा वाटत असेल की खरं तिथे खूप माझी खऱ्या मुलापेक्षाही माझ्या जवळचा आहे, त्या दादांनी मला मुलगा मानला होता ना, त्याच्यामुळे तुम्ही असं नाही बोलायला पाहिजे होतं. ती काय अडचण, अरे जे आडसकर मी कधी संपू शकला असतं 2004 ला आणला, त्या आडसकरला तुम्ही 2004 पासून माझ्या लोकांनी बसवला प्रत्येक वेळेस, आणि आता सुद्धा तुम्ही काय गेम खेळा, मला दोन्ही तिकीट देऊन त्याला तिकडून लढायला लावलं समोरून. आता रमेश आळसकरच्या जर छातीवर हात घेऊन सांगितलं तुला कुणी लढायला लावलं, ती म्हणतंय आमच्या अण्णांनी लढायला लावलं, म्हणजे दोघात तिथं लावलं, कुणीतरी होत नाही. पण परमेश्वर मित्रांनो, आणि मी तर काय आले बजरंगच्या बायकोलाच आदेश करणार होतो, कुणी आले होते तुला मग बजरंग सोनीने फॉर्म भरला होता, जाणं पुढं भरला, मला माहित होतं सभापती पदासाठी. काय झालं शिवाजीराव साहेब, तुम्हाला अध्यक्ष करताना मैत्री पाळली की नाही, इमानदारीने पाळली, तुम्ही सुद्धा छातीवर ठेवून सांगा. ज्या दिवशी शिवाजी नाकडे साहेबांना उचलून नेलं धनंजय मुंडे साहेबांनी, त्या दिवशी लढाईची वेळ आली, बजरंग सोनवणे जर सगळे मेंबर घेऊन गेला असता तर तुमचं काय झालं असतं त्या दिवशी, परमेश्वर जाणे अल्लाह जाणे. 2004 लाच 2005 ला जिल्हा परिषदेचा सत्तांतर तुम्ही त्यावेळेस केला, त्यावेळेस मी दिलेले मेंबर होते. मित्र
आणि ते मेंबर आम्ही मला राष्ट्रवादीला नोंद दिले, आम्ही तरी काय असं केलं नाही. तुम्ही सांगितलं की मी आजारी असताना ताई आमच्या हिमलताई त्या माझ्या भगिनी होत्या, त्यांना मी तेवढाच आदर आहे. माझ्या मनात शेवटच्या क्षणापर्यंत हिमलताईविषयी काय आदर आहे ते तुम्ही नाही ओळखू शकणार साहेब. हिमलताईच्या वेळेस मी काय बोललो असं जर तुम्हाला वाटत असेल, अण्णासाहेब आदरणीय नंदुशेठ काकाजी आणि अक्षय मुलगा माझ्यासाठी घरोघरी फिरताय, त्या घड्याळाला तुम्ही अमूल्य असं मतदान देऊन मला देशाच्या उच्च सभागृहात जाण्यासाठी मतदान रूपी आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती करतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय राष्ट्रवादी. अण्णासाहेब चौधरी आता रामदास आठवल्यानंतर हेच कविता करायला लागले. पवार साहेब स्टेजवर कविता करते म्हणून आपल्या आठवले झाले. ताई सर्व उपस्थित मंचावरील आदरणीय व्यक्तिगण, सुनील दादा, आमचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवी पाटील ढोबळे, पुन्हा म्हणतात नाव नाही. बाप्पा हा कडागट, त्या कडागटाने एवढे उपकार आहेत बाप्पा माझ्यावर. मी ह्या लोकांचे पाय घेऊन केलं तरी बाप्पाचे उपकार फिटणार नाही. त्या कडागावाने गेले 15 वर्ष बाप्पा मला सांभाळलं एवढ्या मोठ्या माणसाच्या विरोधात. गेल्या इलेक्शनचा किस्सा सांगतो मी बाप्पा तुम्हाला. गेल्या इलेक्शनला धोंडे साहेब बीजेपीकडे होते. बघा गद्दारीचा विषय सांगतो मी तुम्हाला. धोंडे साहेब बीजेपीकडे होते. मी बीजेपीकडून मला बळजबरीने त्यांनी सांगितलं की बाळासाहेब आजबेला आपल्याला उभं करावं लागेल. ते पंकजाताईकडे गेले आणि तिथं असं एक बैठक झाली. तिथं सांगितलं की बाळासाहेब आजबेला उभं करावं लागेल, नाही तर बाळासाहेब आजबेचे तालुक्यातले कार्यकर्ते आपलं काम करणार नाही. मला बळजबरीने उभं केलं. 3दा मला बोलवलं. मला 3ऱ्या वेळेस लक्ष्मण नाना पवार यांच्या घरी केसचे तुमचे आमदार संगीताताई ठोंबरे त्या समोर होत्या, रमेश पोकळे होते, लक्ष्मण नाना होते. त्यांच्या समोर मला पंकजाताईंनी सांगितलं की मला तुम्हाला वरती घ्यायचंय, म्हणजे मला तुम्हाला जिल्हा परिषदेमध्ये उपाध्यक्ष करायचंय, म्हणून तुम्ही उभा राहा. त्यांनी मला तिथे शब्द दिला. मी असा विचार केला आपण उपाध्यक्ष झाल्यानंतर जे 15 वर्ष पोरं आपल्या बरोबर पडते त्या पोरांना काहीतरी आपण न्याय देऊ शकू. म्हणून 85,000 मतं मला लोक विधानसभेला पडलेले असताना आणि एवढ्या मोठ्या जागेवर गोपीनाथ मुंडेंनी मला बसवलेला असताना सुद्धा मी परत जिल्हा परिषदला उभा राहायला तयार झालो. जिल्हा परिषदचं इलेक्शन झालं. 5 सीट कमी पडले. नशीब बघा आमचं. 5 सीट कमी पडले आणि सुरेश अण्णांनी ते 5 सीट त्यांचे घेऊन हेलिकॉप्टरने तिला आली. त्यांनी पहिली आट अशी टाकली की बाळासाहेब आजबेला काही करायचं नाही. तुम्ही बी होते, तुम्हाला बी म्हणले होते, यांना बी काय करायचं नाही. मी आम्हाला म्हणतो चला का आम्हाला पळून जाऊ. आम्हाला डिलिंग नाही केलं. 5 सीट काढत होतं, भाड्याला काहीच मिळत नव्हतं. आम्हाला आधी हा म्हणले खरे खोटा आहे. आधी हा म्हणले मागून पुढे आम्हाला फोन केला, कुणाला केला म्हणून कुठे बोललो. मी म्हणलं तुम्हाला उपाध्यक्ष, तुम्हाला म्हणलं तर ही परिस्थिती झाली. पण आम्ही त्याही वेळेस गद्दारी केली नाही. लक्षात घ्या. पंकजाताईंनी काय म्हणायला पाहिजे सुरेश धसला की माझा शब्द मी बाळासाहेब आजबेला दिलाय, मला तो तेवढा शब्द म्हणून बोल. पण पंकजाताई सत्तेच्या मागे पडणार. पंकजाताई तिने काही विचार केला नाही. बाळासाहेब आजबेचा मेला तर मेला, त्याला काय घेण्यात, तिला फक्त बीडची जिल्हा परिषदची सत्ता पाहिजे. त्या घराघराची परिस्थिती सांगतो साहेब. मी काही काम करू शकलो नाही बाप्पा. जिल्हा परिषदेत तुम्ही एक मी एक. मला दोन्ही वेळेच्या याच्यात 1 रुपया सुद्धा समाज कल्याणचा फंड त्या संतोष खांगेने दिला नाही. तुम्हाला माहिती का मी याच्यात उठून याच्यात म्हणलं का तुला फंड मागायला येणार नाही, कारण माझ्या गटातल्या लोकांना माहिती आहे की याला अडचणी निर्माण करते आणि अडचणी निर्माण करते. ठीक आहे, काही रस्ते त्या वस्तीचा रस्ता असेल, इतर रस्ते असेल, आपण त्याची मंजुरी आणली. पण समाज कल्याणचा जो निधी द्यायला पाहिजे होता, इथं जो भरीव निधी द्यायला पाहिजे होता, त्याच्यामध्ये अडवणूक केली जाते. हे करागावाने लक्षात घ्यायला पाहिजे साहेब. ह्या करागावाने मला गेल्या वेळेस बाबा किती क्रॉस मतदान करावं. 3400 मतं मला क्रॉस आहेत. 3400 म्हणजे माझ्या बरोबर जो पंचायत समितीचा उमेदवार दिला होता त्याला माझ्यापेक्षा 3400 मतं कमी आहेत. म्हणजे ते 3400 वाढून त्याच्यापेक्षा वाढून मी 5,00,000च्या उमेदवारापेक्षा पुन्हा 500 मतांनी मला करायला वाढवलं. लक्षात घ्या. आणि ह्या दोघांची बैठक झाली. सुरेश धस आणि भीमराव धोंडे यांची बैठक झाली. त्या बैठकीला आता महबूब शेख गेले इथून. महबूब शेख त्या बैठकीला होते. मला आता महबूबनी सांगितलं की तुम्हाला पाडायचं ठरलं होतं. मी जाहीर सभेत तिने सांगितलं होतं, पण त्याच्या आठवत असेल सगळ्याला की जर मला कडाकटाने पाडलं तर उद्या राजकारणात पुढे राहणार नाही म्हणून मी सांगितलं होतं. आजची मी परिस्थिती बाप्पा तुम्हाला सांगतो. ह्या गावाने इतकं प्रेम देतं हे गाव.
या गावाला फक्त हात जोडायचे इथं हारायला जमत नाही. इथं आपल्यापेक्षा एकाच एक पाटलं मोठाले लक्षात घ्या. ढोले पाटील, नाथ पाटील, कर्विले पाटील सोपे नाही. त्याच्यामुळे यांना फक्त आपण जर हात जोडले तर 100% मला सांगतो तुम्हाला. मी 3 जिल्हा परिषद इलेक्शन बघतोय, विधानसभेचे इलेक्शन बघतोय, लोकसभेचे इलेक्शन बघतोय. ह्या करा गावाने मला त्या ठिकाणी आशीर्वाद दिलेला. आणि बाबा मी जिला जाहीर सांगतो जर तुम्ही ह्या वेळेस तिकीट दिलं तर एवढ्याच वेळेस बाळासाहेब आंबेडकर प्रक्रियेमध्ये, नाहीतर नाही दिलं आणि जर काही घटना झाल्या तर बाळासाहेब आंबेडकर राजकारण सोडून देणार साहेब. लक्षात घ्या. मी कसाही मागे बोलणार ठीक आहे. आणि तुम्ही जरी काही त्याच्यामध्ये बदल केला, अजून कोणी 4 जण त्याच्यामध्ये आहे तुम्हाला नाव दिलं तरीही बाळासाहेब आंबेडकर कोणत्या मनाचं नाही, त्याच्या पाठीशी उभं राहणार. आता तुम्हाला या ठिकाणी सांगतो, पंकजाताईंनी काल सांगितलं मी सगळ्यांना मोठं केलं, मी एक भाषण त्यांचं ऐकलं, पण मी सांगतो पंकजाताई तुम्हाला हे बाळासाहेब आंबेडकर तळतळात लागला. लक्षात घ्या, तळतळात लागलं हे बाळासाहेब आंबेडकर ही पंकजाताई राजकारणामधून संपणार. लक्षात घ्या, रक्त वाचवून आम्ही मरणाच्या दारातून मी परत आलो. 10 वर्ष मी कष्ट केलं आणि ऐन टायमाला 12 कोटी रुपये जर घेऊन मला जर सौदा करीत असले तर निश्चित प्रमाणात तुम्हाला सांगतो की तुमचा वाटोळा झाल्याशिवाय राहणार नाही. आज सुरत देताना तुम्ही घेतले काय पेपरला बातमी देता की आज सुरेश दस मराठ्याचा एक नेता त्याच्यावर अन्याय झाला म्हणून आम्हाला मतं पाडणार. अरे मला त्याला लागलेला कलंक देव. मराठ्याच्या गावामध्ये बाप्पा आमदार झाल्यानंतर सुरेश दसचा सत्कार 2 गावात झाला, फक्त 2 गावात. एक बळजबरी शिरोडमध्ये करायला लावला आणि एक झाला 2 गाव का जामगाव मध्ये. कुत्र्यांनी सुद्धा त्याचा सत्कार नाही केला. तुम्ही सांगता इथले जे आमदार आहेत ते दोघंही एक आहेत. सेना आणि भाजपचं जसं चाललं होतं 5 वर्ष तसं यांचं चाललंय आपल्याला चुक्या भूमीत. आता एक संधी आली साहेब, ते काळ म्हणले 3D एकत्र असल्यावर काय, या मतदारसंघाला हात जोडून विनंती करतो 3D एकत्र आली पाणी द्या मला. मतदार कुणी आपला मालक नाही. लक्षात घ्या, आपला कुणी मालक नाही. मी सुद्धा हक्क नाही सांगितला पाहिजे, मी तुम्हाला हात जोडला पाहिजे. त्यांनी जर असं आताच वर्गाला हानीत असलं एवढं लीड तेवढं लीड. मी इथं बसलेल्या सगळ्या शेतकऱ्याला, सगळ्या व्यापाऱ्याला, सगळ्या कार्यकर्त्याला, सगळ्या माणसांना विनंती करतो की ही वेळ राखून देण्याची सर्वसामान्यांची केली स्टेजवर बसली आहे. एकही प्रस्तावित याच्यात नाही. जर आपण सगळ्यांनी ठरवलं ना, आपण सगळ्यांनी आशीर्वाद दिले तर बापाला 25,000 मताच्या पुढे लीड हे मतदारसंघामधून जाणार. एक सर्वसामान्य शेतकऱ्याला पोरगा आहे. काय परिस्थिती झाली गेल्या 5 वर्षामध्ये शेतकऱ्याची, काय परिस्थिती झाली गेल्या 5 वर्षामध्ये व्यापाऱ्याची. जीएसटी लावली, टीएसटी लावली, आमच्या लावला, पोरांना सुद्धा शिकून द्यायला. एकदा सीईटीची परीक्षा घ्यायची, सीईटीची परीक्षा 1200 निर्णय त्या कावडेने केलेत. त्याच्यात शिक्षण क्षेत्रामध्ये 8 दिवसाला सर बरोबर कमी होतो. 8 दिवसाला एक निर्णय म्हणजे अशा पद्धतीचं हे घोळ घालून सरकार नोटबंदी केली. नोटा नवीन आणल्या, गडबडी नोटा आणल्या. मला सांगा 100च्या नोटीत 200च्या नोटीत मला 100ची नोट बसून दाखवतो. बसती का? 100 200 बसणार, 200 500 बसणार, 500 2000 बसणार. गडबडीत काढल्या. मग हे सगळं लक्षात घ्या. जत्रातल्या नोटासारख्या नोटा आहेत. पहिल्या जत्रात नोटा होत्या नव्हत्या त्या पद्धतीच्या ह्या नोटा आहेत. आणि अशा पद्धतीने ह्या सरकारने सगळं जे केलंय, वास्तविक पाहता शेतकरी याच्यामध्ये मिळायचं. मी शेतीवर अवलंबून आहे, तुम्ही सगळे शेतीवर अवलंबून आहे. हे 2 दिवस आपण एक लक्षात घ्या. उद्याचा दिवस मध्ये राहिला. लक्षात घ्या, लोक मतं करणार आहेत. 100% लोक मतं करणार आहेत. मी छाती ठोकपणे सांगतो, काही हातून नाशिलेलं नाही. आम्ही ह्या पार्टीकडून हातून नाशिलेलं नाही. पवार साहेबांच्या पाठीशी सगळे उभं राहणार आहेत. पण ह्यांचे जे नेते म्हणणारे जे माणसं आहेत, हे आले तर बाजूला पदे नको बघायला, राम राम करावं लागेल. हाय का नाही राणे हो परिस्थिती? फक्त काय होतंय भीतीपुटी आणणार कसे काय आणलो, पैसे देऊन मग आमदार झाला. अरे तुम्ही जनतेमध्ये या, तुम्हाला कळलं काय परिस्थिती आहे. आणि जनतेने दाखवून द्यावं ही मी परत एकदा विनंती करतो. आज आपण जर नाही दाखवलं साहेब तर ह्यांचेच नातून ह्यांचेच पगातून राहणार आहे. जयदत्त भैया, अजय भैया, सागर दादा आणि आम्ही काय पंढरपूर जायचं टाकली घेऊन असतो. लोकांनी याच्यात विचार करा. येते 18 तारखेला लक्षात घ्या. आणि 2 दिवस भूत सांभाळायचं काम असेल. त्यांचे याव करतील.
सर्वसामान्य आपण कार्यकर्ते, पण भूत म्हणून कुणी हटवू नका, लक्षात घ्या. कुणीही कसली काळजी करायची नाही. बाळासाहेब आंबेडकरांची काळजी करायची नाही. हा पोरगा मोठा झाला इथं बसलाय, उठले. आज बाळासाहेबांनी मला तरी हलत नाही. समोरच्याला सांगतो, पोरगा हाताखाली आले, काळजी करू नका, माझ्या नादाला कोणी लागू नका. वैतागलेली केस आहे. लक्षात घ्या, माझ्या कार्यकर्त्याला जर कुठेही जर धक्का लावता, आई शपथ सांगतो, मिरवली बाबा शपथ सांगतो, संपल्याशिवाय राहणार नाही. आत्ताच हात जोडून मी आपल्याला विनंती करतो, माझ्या कार्यकर्त्याला कुठल्याही बुथवर कुठेही काही बोललं गेलं तर ते सहन केलं जाणार नाही. लक्षात घ्या, 18 तारीख झाल्यावर 19ला आम्ही काय पंढरपूरला किंवा पाकिस्तानात जाणार नाही. हिताचे आम्ही हिताचे. त्याच्यामुळे आता सगळ्यांनी विचार करा. आता सगळ्यांनी गावगाव जाऊन आता हे जे राहिलेले 17-18 तास आपण विनंती करा, लोकांचे पाय धरा. शेतकरी जो आपण मध्ये जात असेल त्याला समजून सांगा की आपले कसे हाल या 5 वर्षामध्ये झालेत. जर परत जर हे सरकार आलं तर आपल्या लेकराबाळाला भीक मागावं लागेल, हे समजून सांगा. आपण हे लक्षात घ्या. बाप्पा येणं ही काळाची गरज आहे. पवार साहेब या प्रक्रियेमध्ये असणं ही काळाची गरज आहे. काल 80 वर्षाचं ते म्हातारा माणूस हेलिकॉप्टर असताना दुष्काळ पाहण्यासाठी आम्ही गाडीमध्ये गेलो बाप्पाला. ते म्हणे मला दुष्काळ बघायचा आहे, मला त्याच्यासाठी गाडीने जायचंय. इतका जर जनतेवर प्रेम करणाऱ्या नेत्याच्या आपण पाठीशी जर उभं राहणार नसलो तर ह्या बाजारगुण गुंड्याच्या पाठीशी उभं राहून काय उपयोग आहे? काय माहितीये पण काय त्याला? काय ते देवेंद्र फडणवीसला माहितीये? चालता येतं त्याला? चालता येतं? हे शेतकरी आहेत का? अमित शहा शेतकरी आहे का? आणि नरेंद्र मोदी शेतकरी एवढ्या मोठ्या माणसावर बोलायची आपली पात्रता. पण गेल्या 5 वर्षामध्ये जे त्यांनी शेतकऱ्याचं व्यापाराचं छोट्या व्यापाराचं, आता चहावाल्या सुद्धा ते एसटी लागणार आहे, कप मारणार आहे. लागणार का? कप मारणार आहे तो. त्याच्यामुळे आता लावा. आणि जर साहेब इथून जर तुम्ही लीड फीड द्यायचा प्रयत्न करता, सिरीवाले मी समाजावर बोलत नाही, तर पाताकट तुमचा पाताकट होईल. त्याच्यामुळे फिरवा सगळ्यांनी. लक्षात घ्या. परत एकदा विनंती करतो सगळ्यांना, कारण बाप्पांना अजून 2 सभा आहेत, आपण जास्त वेळ गेलो बरोबर नाही. बूथ सांभाळा एवढं मी आव्हान सगळ्याला करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नव्हे तर आपल्या शेतातच कांदा टाकला म्हणजे अशी परिस्थिती झाली. आपला कांदा 8 रुपयाचा 30 रुपयावर गेला होता. परंतु यांनी व्यापाऱ्याला बोलवलं आणि व्यापाऱ्याला बोलून दम देऊन सांगितलं कांदा खरेदी करू नका. आणि कांद्याचा आपला 2 आणि 3 रुपये भाव आला. ते म्हणायला लागले की बाबा या वर्षी कांद्याचे भाव पडले म्हणून काय झालं. तुम्ही 1 दिवस उपाशी राहा, 2 दिवस उपाशी राहा, काय होते बघू. आमच्या शेतकरी राजाला तुमच्यासारखं दुसरीकडून उत्पन्न नाही. आमच्या शेतकरी राजाला शेतीतूनच उत्पन्न घ्यावं लागतं, म्हणून त्यांना दुसरं काय बोलता येणार. चालू केल्या या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांना तब्बल 4 महिने उशिरा छावण्या चालू केल्या. आणि त्या ठिकाणी 4 महिन्यांचा सारा आमच्या शेतकऱ्यांना पदर घालावा लागला. हे त्यांनी विसरू नये आणि शेतकरी विसरणार नाहीत. या ठिकाणी त्यांनी कर्जमाफीचंही बोलले. त्यांना सांगतो, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी ज्यावेळेस कर्जमाफी केली होती त्यावेळेस सर्व 5 एकरच्या आतल्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफ झालं होतं. तुम्ही ते करू शकले नाही. अरे तुम्ही 34,000 कोटी रुपयाची कर्जमाफी केली म्हणता, पण आमच्या एकही शेतकऱ्याला कर्जमाफी झाली नाही. 4-2 शेतकरी गावात एका गावात गेलो तर प्रत्येक 4-2 शेतकऱ्याच्या पुढे तुमच्या शेतकऱ्याची कर्जमाफी झाली नाही. अशी परत भाषणात सांगत होते. अरे आदरणीय पवार शरदचंद्रजी पवार साहेब हे जाणते राजे, ते तुम्हाला कळायला उशीर लागला. तुम्हाला काय कमी केलं होतं त्यांनी? सर्व काय दिलं होतं. आणि आम्हाला सांगतात की आंडो पांडू गांडू सगळे बोलले. अरे आंडो पांडूने तर तुमची वाट लावून टाकली सगळ्या. आणि जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि बजरंग बाप्पा या ठिकाणी त्यांनी आरक्षणाच्या बाबतीत बोलले. म्हणले आरक्षण आम्ही दिलं. अरे मराठा समाजाने 58 मोर्चे काढले, आरक्षण दिलं नाही. त्याच्यानंतर थोड्या वेगळ्या पद्धतीने मराठा समाज गेला, त्यावेळेस त्यांनी आरक्षण दिलं. आणि जवळचे लोक त्यांनी कोर्टामध्ये पाठवले आणि कायद्याच्या चौकटीमध्ये कोर्टात ते आरक्षण मराठा समाजाचं अडकून ठेवलं. धनगर समाजाचं डॉक्टर साहेब धनगर करू शकले नाही आणि आरक्षण देतो मला दिलं नाही. अशी परिस्थिती त्या धनगर समाजाची करून ठेवली. आणि आमचा मुस्लिम समाज, त्या मुस्लिम समाजाला तर आरक्षणामधून काढून टाकलं, त्यांना तर हिशोबातही धरलं नाही. म्हणून हा सर्व समाज त्यांना माफ करणार नाही. तसेच ओबीसी
ओबीसी समाजाचं काय केलं? ओबीसी समाजाच्या मुलांना त्यांची स्कॉलरशिप मिळाला, त्यांची शिष्यवृत्ती मिळाला. आज कॉलेजला जायची त्यांच्या अडचणी निर्माण झाल्या. म्हणून तुम्हाला सांगतो, सर्व समाज बहुजन समाजाचे नेते कोण आहेत? तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत. त्यामुळं शेतकऱ्याचे जाणते राजे शरदचंद्रजी पवार साहेब, तसेच त्यांनी ज्यांनी निवड केली असे आपले आदरणीय बजरंग बाप्पा, त्यांना तळागाळाची सर्वसामान्याची दिनदुबळ्याची जाण असणारे बजरंग बाप्पा आहेत. म्हणून येत्या 18 तारखेला आपण न विसरता, आता आपली शेवटची सभा असं समजू आपण, आणि आपण गावात गेल्याच्या नंतर आपल्याला प्रत्येक जणाला बूथ सांभाळणं गरजेचं आहे. म्हणून आपण आपले बूथ त्या ठिकाणी व्यवस्थितपणे लक्ष द्या, व्यवस्थित माणसं चांगले ठेवा, आणि एक एक मत म्हणजे महत्वाचं मत आहे असं समजून आपण एक एक जणांनी मतदान रूपी बजरंग बाप्पाला आशीर्वाद द्यावे. तसेच येत्या 18 तारखेला घड्याळ्या चिन्हासमोर बटन दाबायचे. आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब तसेच शरदचंद्रजी पवार साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी बजरंग बाप्पाला मत द्या, आशीर्वाद द्या, अशी मी आपणास हात जोडून पाया पडून विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय. मी अशी मायबाप जनतेला विनंती करतो की परत एवढा चांगला आपल्याला उमेदवार भेटणार नाही. येत्या 18 तारखेला घड्याळ या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून बाप्पाला प्रचंड बहुमताने निवडून द्यावा एवढीच विनंती करतो. थांब. नमस्कार, मी निसार अहमद. आपण पाहत आहात एवन एक्सप्रेस मीडिया प्रेझेंट तेज वार्ता न्यूज अँड एंटरटेनमेंट. कडा शहरामध्ये जे राष्ट्रवादीची रॅली झाली, त्याच्यानंतर सभा झाली. सभा झाल्यानंतर जे कार्यकर्ते आहे त्यांच्यामध्ये वाद झाला. तो काय प्रकार झाला नेमका? नमस्कार. आमची माननीय बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या कड्यातून प्रचार रॅली होती. फक्त रॅलीच होती. ते रॅलीत एवढे खूप लोक आल्यामुळं त्याचं रूपांतर सभेत करण्यात आलं. कडा ग्रामपंचायतच्या समोर खूप मोठी अशी सभा झालेली आहे. आणि थोडे किरकोळ म्हणजे रॅलीत वाद झाले. ते मी बजरंग बाप्पा सोनवणे, माननीय आमचे पार्टीचे नेते बाळासाहेब आजबे, सतीश शिंदे, आम्ही सारे आमच्या निवासस्थानी बसून किरकोळ वाद होता तो मिटला, काहीच झालं नाही. विरोधकांना आता ते खूप मोठी रॅली व खूप मोठी सभा कडा शहरात झाल्यामुळं विरोधकांच्या पायाखालची वाळू सारखायला लागलेली आहे. विरोधक काही पण अफवा पसरायला लागलेल्या आहेत. मायबाप जनतेने विरोधकांच्या कोणत्याच अफवेवर विश्वास ठेवू नये व 18 तारखेला घड्याळ या बटनासमोर बटन दाबून माननीय बाप्पांना प्रचंड मताने निवडून द्यावा. बरं, अफवा ही बी उठली आहे की कडा शहरामध्ये जे कार्यकर्ते आहेत तुमचे, त्यांच्या गाड्यावर दगड मारण्यात आले, काचा फोडल्या. हे बात अहो साहेब, ही पण निव्वळ अफवा आहे. अहो तुम्ही कोणती गाडी फोडली? एक पण गाडीची काच पण फुटली नाही, काहीच नाही. दगड फेकच झाली नाही तर गाडीच्या काचा कुठून फुटत्याल? हे कुडाला तरी व्हिडिओ विरोधक व्हायरल करतात. अच्छा, ती सगळी अफवा आहे समजा. 100% अफवा आहे. मायबाप जनतेने या अफवेवर कोणत्याच विश्वास ठेवू नये. माननीय बजरंग बाप्पा व धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आष्टीत राष्ट्रवादीचं काम व्यवस्थित चालू आहे. आमच्या पार्टीत कसलेच भांडण नाहीत. आम्ही सारे एक म्हणजे एकीने काम करत आहोत. NDA is still a prestigious career option for today's youth. But many students fail because Maths is the biggest hurdle for NDA aspirants. But this is not the case here. Here, Maths is easy. very easy. Thanks to Mr. Anis Kutti, a true mathematician who has helped more than 1,000 students to crack the NDA entrance exams. And more than 350 students have become officers in Army, Navy and Air Force. So far, the highest in Pune. This has happened because of his unconventional yet impactful fun maths techniques, which he has termed Changumangu, Jugalbandi, Chandal Chokadi, Mara Mari and many more. Sounds crazy, right? But it works.
For example, Jugalbandi is an art of doing mathematics, taking different concepts together and explaining the concepts together so that it becomes easy for the students to attempt any competitive exams. His multiple board strategy helps in solving problems quickly and boosts the confidence of the students. He has achieved so much in life and yet he is down to earth. His ability to get involved with the students is truly amazing. I used to have fear of maths, but after joining Anish classes, I have built up my confidence. My aim, my vision, my goal is to eliminate mathematics phobia so that students can learn mathematics with fun and crack any entrance exam in mathematics. I believe learning mathematics is fun. Come and experience at Anish classes. Anish classes, where maths is fun.